हॅलो एव्हरीवन, माझं नाव गणेश मिरजकर आहे. मी ब्रह्मदेवदादा माने पॉलिटेक्निक येथे सिव्हिल इंजिनिअरिंग डिपार्टमेंटमध्ये लेक्चरर आहे. तर आज आपण ओव्हरऑल स्ट्रक्चर जे असतं बिल्डिंगचं, की समजा कोणतंही एक फ्रेम्ड स्ट्रक्चर आहे, त्याच्यामध्ये कोणते कोणते युनिट्स आहेत, कोणते कोणते फंक्शन्स, प्रत्येक कॉम्पोनंटचे कोणते कोणते फंक्शन्स आहेत, त्याबद्दल आज थोडक्यात माहिती घेणार आहोत. तर कधीही तुम्ही कुठलंही एखादं फ्रेम्ड स्ट्रक्चर जर बघितलात, फॉर एक्झाम्पल एखादं अपार्टमेंट जर तुम्ही बघितलं, तुम्हाला एक स्ट्रक्चर दिसायला येईल की ज्याच्यामध्ये एक हॉरिझॉन्टल फ्लॅट सरफेस आहे, ज्याला आपण छप्पर किंवा रूफ असं म्हणू शकतो, विच इज रेस्टिंग ऑन एका हॉरिझॉन्टल मेंबरवरती तो रेस्ट असतो आणि तो हॉरिझॉन्टल मेंबर कनेक्टेड असतो एका व्हर्टिकल मेंबरला आणि अल्टिमेटली तो व्हर्टिकल मेंबर पूर्ण लोड जे आहे ते फाउंडेशन थ्रू सॉईलवरती ट्रान्सफर करत असतात. म्हणजे सिस्टीम कशी असते, सगळ्यात टॉपला रूफ ते रेस्ट आहे कशावरती, बीमवरती. ते बीम रेस्टिंग आहेत कशावरती, कॉलमवरती. कॉलम कशावरती रेस्ट होतात, तर फाउंडेशनवरती. आणि फाउंडेशन अल्टिमेटली कशावरती रेस्ट होतात, तर हार्ड सॉईलवरती होतात. ठीक आहे. तर हे जी सिस्टीम आहे ती कशासाठी आहे, तर एका स्ट्रक्चरवरती वेगवेगळ्या प्रकारचे लोड्स ॲक्ट होत असतात. जसं की डेड लोड, लाईव्ह लोड, विंड लोड, हे तुम्हाला फिगरमध्ये दिसत आहे. डेड लोड म्हणजे काय, तर अशा प्रकारचं लोड जे कधीही चेंज होत नाही. एखाद्या वस्तूचं वजन जे स्टेशनरी आहे त्याला डेड लोड म्हणायचं. विंड लोड म्हणजे काय, वाऱ्यामुळं जो प्रेशर निर्माण होतो, ते तो लोड ॲक्ट होत असतो कशावरती, स्ट्रक्चरवरती, त्याला विंड लोड असं म्हणायचं. आणि मूव्हिंग लोड जे आहे, म्हणजे फॉर एक्झाम्पल एखादा क्लासरूम आहे, त्याच्यामध्ये विद्यार्थी काही ठराविक वेळेपुरते बसलेले आहेत, त्यानंतर ते निघून जाणार आहेत. म्हणजे त्या प्रकारचं लोड जे मूव्हिंग आहे, जे स्टेशनरी नाही आहे, ते थोड्या वेळापुरतं ॲक्ट होतं, त्याला लाईव्ह लोड असं म्हणतात. अजूनही सेकंडरी लोड्स त्याच्यावरती ॲक्ट होत राहतात, पण मेजर जे लोड्स आहेत ते डेड लोड, लाईव्ह लोड आणि विंड लोड आहे. नेक्स्ट, आता फ्रेम्ड स्ट्रक्चरमध्ये जे लोड डिस्ट्रीब्युशन आहे ते कसं आहे, तर सगळ्यात पहिल्यांदा हे जे लोड्स आत्ता आपण बघितले, डेड लोड, लाईव्ह लोड, हे सगळे लोड कशावरती ॲक्ट होतात, तर छप्परवरती सगळ्यात पहिल्यांदा ॲक्ट होतात. आणि तो छप्पर जो आहे, दॅट इज रूफ, विच इज रेस्टिंग ऑन हॉरिझॉन्टल मेंबर, जे तुम्हाला डायग्राममध्ये दिसत आहे त्याला म्हणायचं बीम. हे दोन्ही जे टोटल लोड आहे ते कशावरती अल्टिमेटली ट्रान्सफर होतं, तर कॉलमवरती. आणि कॉलम ट्रान्सफर करतं ते लोड फाउंडेशनवरती. आणि सगळा जो टोटल लोड आहे इमारतीचं वजन, त्याच्यावरती ॲक्ट होणारे वेगवेगळ्या प्रकारचे लोड, हे शेवटी सगळ्यात कशावरती कुठे ट्रान्सफर होतात, तर हार्ड स्ट्रॅटावरती, म्हणजे सॉईल, जमिनीवर ते ट्रान्सफर होत असतात. आता बेसिक ॲक्शन्स कोणते कोणते आहेत स्ट्रक्चरमध्ये, तर एखाद्या मेंबरला जर आपण पुल करत असू, बरोबर आहे, तर त्याला आपण काय म्हणणार, टेन्शन त्या मेंबरमध्ये डेव्हलप होत आहे. जर त्याच मेंबरला आपण पुश करणार असू, जर प्रेस करणार असू, तर त्याला कॉम्प्रेशन असं म्हणतात. जर बेंडिंग होत असेल एखाद्या ॲक्शनमुळे, तर त्याला बेंडिंग ॲक्शन किंवा फ्लेक्चर असं म्हणतात. टॉर्शन तुम्हाला दाखवलेलं आहे, ऑपोजिट म्युच्युअल ॲक्शनमुळे टॉर्शन तयार होतं. आणि शिअर म्हणजे काय, अनबॅलन्स्ड म्युच्युअली ऑपोजिट फोर्सेस, त्याच्यामुळे शिअरिंग ॲक्शन होत असते. तर अशा प्रकारचे ॲक्शन्स आपल्याला दिलेल्या लोडमुळे बिल्डिंगमध्ये डेव्हलप होत असतात. आता बिल्डिंगचे स्ट्रक्चर आपण बघितलं, पण ते मेड अप ऑफ म्हणजे ते कशाचं बनलेलं आहे, तर इट इज नथिंग बट RCC, रेनफोर्स्ड सिमेंट कॉन्क्रीट. तर सिमेंट कॉन्क्रीट म्हणजे काय, तर सिमेंटचे जे कंटेंट आहेत ते खूप दिल्याप्रमाणे आहेत, की लाईम असतं, त्याच्यामध्ये सिलिका असतं, ॲल्युमिना असतं, मॅग्नेशिया असतं, सल्फर ट्रायऑक्साईड असतं, अल्कलाईन त्याचे काही कंटेंट असतात, आयर्न ऑक्साईड, कॅल्शियम सल्फेट, हे सगळं असतं. आणि त्यानंतर फाईन ॲग्रिगेट, हे झालं सिमेंट. त्यानंतर कोर्स ॲग्रिगेट म्हणजे काय, खडी, की 4.75 mm ठराविक, त्याच्यापेक्षा जास्त जर त्याची साईज असेल तर त्याला खडी असं म्हणतात, आणि त्याच्यापेक्षा कमी जर साईज असेल तर त्याला फाईन ॲग्रिगेट असं म्हणतात. मग त्यानुसार ते कॉन्क्रीट हे मिक्सचर आहे कशाचं, पाणी, सिमेंट, वाळू आणि खडी. आणि त्याचे जे प्रपोर्शन आहेत त्यानुसार त्याची ग्रेडिंग ठरलेली आहे. तर ग्रेडिंग कशासाठी ठरलेली आहे, तर त्याची जी कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेंथ आहे ती वेगवेगळ्या ग्रेडची वेगवेगळी आहे, बरोबर आहे. आता त्यानुसार आपल्याला रिक्वायरमेंट, आपल्या कॉम्प्रेशनची रिक्वायरमेंट जी आहे त्यानुसार आपल्याला ठराविक ग्रेडचा कॉन्क्रीट आपल्याला ऑर्डर करावा लागतो किंवा बनवावा लागतो. मग तो कसा असणार, तर M5 जर असेल तर 1:5:10. आता हे काय, 1:5:10 म्हणजे 1 पार्ट सिमेंटचा, 5 पार्ट्स ऑफ फाईन ॲग्रिगेट अँड 10 पार्ट्स ऑफ कोर्स ॲग्रिगेट, ह्या रेशोप्रमाणे वेगवेगळे त्याचे ग्रेड्स बनलेले आहेत. आणि ह्याचा जे कॉम्बिनेशन तयार होतं ते कॉन्क्रीट स्पेसिमन असतो. आणि विच इज ए स्ट्रॉंग इन कॉम्प्रेशन. म्हणजे कॉम्प्रेशन आपण आता बघितली, कॉम्प्रेसिव्ह ॲक्शन जर स्ट्रक्चरवरती येत असेल तर ती रेजिस्ट करण्यासाठी जे जो मेंबर असतो त्यासाठी आपल्याला कॉन्क्रीटचं सिलेक्शन करावं लागतं, कारण कॉन्क्रीट हे स्ट्रॉंग आहे कशामध्ये, कॉम्प्रेशनमध्ये. ॲट द सेम टाईम इट इज वीक इन टेन्शन. म्हणजे कॉन्क्रीट जे आहे, प्लेन सिमेंट कॉन्क्रीट, हे कॉम्प्रेशनमध्ये स्ट्रॉंग आहे आणि
टेन्शनमध्ये वीक आहे. मग आता टेन्शनमध्ये वीक आहे तर त्याला रिप्लेस कसं करणार, तर आपल्याला स्टील वापरावं लागेल. हे स्टील 2 प्रकारचे असतात, बरोबर आहे. डिपेंडिंग अपॉन द कार्बन कंटेंट किंवा त्याची स्ट्रेंथ, वेगवेगळ्या स्ट्रेंथनुसार त्याचे वेगवेगळे कॅटेगरीज असतात. पहिला तर आहे माइल्ड स्टील आणि टॉर स्टील. टॉर स्टीलवरती असे वेगवेगळे तुम्हाला थ्रेड्स बघायला मिळतील आणि त्याची हाय यील्ड स्ट्रेंथ म्हणजे ती टेन्साईल कॅरिंग कॅपॅसिटी, टेन्शन कॅरिंग कॅपॅसिटी ही जास्त असते आणि माइल्ड स्टील हे प्लेन असतात, प्लेन राऊंड बार. मग आता ह्याचा उपयोग कशाला होतो, तर आपण आत्ता बघितलं की कॉन्क्रीट हे वीक आहे टेन्शनमध्ये, बरोबर आहे. मग ज्या पार्टमध्ये टेन्शन येतं तिथं जर आपण हे स्टीलचे माइल्ड स्टीलचे जर रॉड्स आपण फिट केले किंवा बार्स प्लेस केले तर तो मेंबर जो आहे तो इक्वली स्ट्रॉंग इन कॉम्प्रेशन अँड टेन्शन होतो, बरोबर आहे. मग आता माइल्ड स्टील केव्हा वापरायचं, तर माइल्ड स्टीलचे फायदे असे आहेत की माइल्ड स्टील हे डक्टाईल असतं. डक्टाईल म्हणजे काय, कुठलाही फेल्युअर जेव्हा मेंबरवरती फोर्स येतो तेव्हा आपल्याला इट गिव्ह सफिशियंट वॉर्निंग. सडनली जर कोलॅप्स झाला तर त्याला म्हणायचं ब्रिटल टाईप ऑफ फेल्युअर. आणि जर जसं की फॉर एक्झाम्पल तार आहे, तारला आपण कुठला एक सर्टन अमाऊंट ऑफ टेन्शन किंवा कुठलाही लोड अप्लाय केला तर ती लगेच ब्रेक होत नाही, बरोबर आहे. तर थोड्या सफिशियंट अमाऊंटमध्ये आपल्याला वॉर्निंग मिळते आणि लास्ट स्टेजला ती जाऊन ती ब्रेक होते. तर डक्टिलिटी या प्रॉपर्टीला म्हणायचं डक्टिलिटी. तर माइल्ड स्टील आणि टॉर स्टीलमध्ये हाच फरक आहे की माइल्ड स्टील हे जास्त डक्टाईल असतात. तर कार्बन कंटेंट जसं जसं वाढत जातो तसं तसं ती डक्टालिटी कमी होत जाते, ठीक आहे. म्हणजे त्याचे वेगवेगळे प्रकार आहेत की सगळ्यात जास्त डक्टाईल अशा प्रकारचं स्टील असेल ज्याच्यामध्ये कार्बन कंटेंट सगळ्यात कमी आहे, मग त्यानुसार हाय कार्बन आणि मिडियम कार्बनचे क्लासिफिकेशन आपण स्टीलचे करू शकतो आणि त्यानुसार ते स्ट्रॉंगेस्ट किंवा टफेस्ट असं त्याला आपण म्हणू शकतो. मग आता मेंबर जे आहेत, आता जर समजा बीम कन्सिडर केलं की हा हॉरिझॉन्टल मेंबर आहे, फिगरमध्ये दाखवल्याप्रमाणे वरती लोड त्याच्या ॲक्सिसच्या परपेंडिक्युलर डायरेक्शनमध्ये ॲक्ट होत आहे. मग त्याचं जे बेंडिंग झालेलं आहे, बरोबर आहे, न्यूट्रल ॲक्सिसचा जो बॉटम पोर्शन आहे तो नेहमी टेन्शनमध्ये येणार आणि अप्पर पोर्शन जो असणार आहे तो कॉम्प्रेशनमध्ये येणार. आता आपल्याला काय माहिती आहे की कॉन्क्रीट जो आहे तो वीक इन टेन्शनमध्ये वीक आहे. त्यामुळे आपल्याला बीमसाठी जे न्यूट्रल ॲक्सिसच्या खालचा रिजन आहे तिथं रेन्फोर्समेंट प्रोव्हाइड करावं लागेल, बरोबर आहे. आणि आता कॉम्प्रेशन अप्पर फायबरमध्ये आहे, न्यूट्रल ॲक्सिसच्या वरच्या पोर्शनमध्ये जर कॉम्प्रेशन येत आहे तर कॉम्प्रेशनमध्ये तर ऑलरेडी कॉन्क्रीट जे आहे ते स्ट्रॉंग आहेच आहे. आता डिपेंडिंग अपॉन द सपोर्ट कंडिशन्स, सिम्पली सपोर्टेड बीम कसं म्हणणार आपण, दोन एंडला जर जस्ट प्लेस्ड केला असेल सपोर्टवरती त्याला सिम्पली सपोर्टेड म्हणायचं. आणि कॅन्टिलिव्हर कधी म्हणणार, एखादं एंड त्याचा फिक्स केला असेल तर त्याला कॅन्टिलिव्हर म्हणणार. आता फिक्स केल्यामुळं अशा प्रकारचं बेंडिंग बीममध्ये येणार जेणेकरून न्यूट्रल ॲक्सिसचा वरचा पोर्शन जो आहे तो टेन्शनमध्ये जाईल आणि कॉम्प्रेशन खालच्या पोर्शनमध्ये जाईल. मग आता आपल्याला माहिती आहे जिथं टेन्शन येईल, ज्या रिजनमध्ये टेन्शन येईल तिथे टेन्शन एन्फोर्समेंट म्हणजे स्टील प्रोव्हाइड करायचे आहेत. मग आता ही बीम आहे, डिपेंडिंग अपॉन दी लोड, आता लोड कुठले कुठले आहेत ते बघितलं आपण, तर त्याचा पॅटर्न स्टडी करायचा आणि त्यानुसार टेन्शन आणि कॉम्प्रेशनची आपण रेन्फोर्समेंट प्रोव्हाइड करत असतो. ही जनरली एक RCC बीम आपल्याला दिलेली आहे की बेंडिंग मुवमेंट कॅल्क्युलेट करून म्हणजे किती प्रमाणात त्याचं डिफ्लेक्शन होतं त्याच्यावरती डिपेंड आहे की किती प्रकारचं आणि किती मॅग्निट्यूडचं, किती प्रमाणात आपल्याला स्टील वापरायचं आहे आणि कुठे वापरायचं आहे. आणि जे त्याला जोडलेले जे स्टिरप्स आहेत, शियर एन्फोर्समेंट म्हणजे शियरचा जो इफेक्ट असतो, शियरच्या आत्ता आपण बघितलं मग अशी शियर ॲक्शन कशी असते, तर सपोर्ट डिपेंडिंग अपॉन द सपोर्ट कंडिशन त्याचा शियर इफेक्ट व्हॅरी होत जातो. तो शियर इफेक्टला बॅलन्स करण्यासाठी आपण हे स्टिरप्स वापरत असतो. मग आता बीम आणि कॉलम हे एकमेकालाचे जॉईंट्स कसे असतात, ते कनेक्टेड कसे असतात आणि त्याच्यासाठी आता कॉलम म्हणजे ॲक्शियल फोर्स त्याच्यावरती येतो. म्हणजे ॲक्शियल फोर्स म्हणजे काय, एखादा फोर्स जर अलॉंग द ॲक्सिस ॲक्ट होत असेल मेंबरच्या तर त्याला ॲक्शियल फोर्स असं म्हणतात. आणि तिथं प्रेसिंग इफेक्ट असेल, पुशिंग इफेक्ट असेल तर त्याला कॉम्प्रेशन म्हणणार. म्हणून त्याला कॉलम हा नेहमी कॉम्प्रेशन मेंबर म्हणून कन्सिडर केला जातो. आणि तो शेवटी अल्टिमेटली कशाला कनेक्टेड असतो, तर फाउंडेशनला कनेक्टेड असतो. आता स्लॅब किती प्रकारचे असतात, तर 2 प्रकारचे असतात. आपण फिगरमध्ये बघितल्यासारखं की 2 एंडला जर स्लॅब रेस्टिंग असेल, सपोर्ट केला असेल तर त्याला वन वे स्लॅब असं म्हणायचं. आणि चारही एंडला जर स्लॅब रेस्ट केला असेल त्याला 2 वे स्लॅब असं म्हणायचं. मग आता हे जे शॉर्टर स्पॅन आणि लॉंगर स्पॅन आहेत त्याचे जे रेशो आहे, तर LX/LY जर ग्रेटर दॅन 2 असेल त्याला आपण म्हणू शकतो की वन वे स्लॅब आहे. आणि LX/LY म्हणजे ते 2 साईड्स आहेत त्याचे रेशो, तर लेस दॅन इक्वल टू 2 असेल तर त्याला म्हणणार आपण 2 वे स्लॅब आहे, बरोबर आहे. आणि त्या वेगवेगळ्या प्रकारानुसार त्याचं लोड डिस्ट्रीब्युशन पण होत असतं त्याच्या साईडच्या बीमवरती. आता LY वरती ट्रायंग्युलर 2 वे स्लॅब जर कन्सिडर केला तर LY वरती ट्रायंग्युलर प्रमाणात येईल आणि पॅटर्नमध्ये येईल. आणि LX वरती ट्रॅपेझॉइडल पॅटर्नमध्ये लोड डिस्ट्रीब्यूट होईल आणि लोड ट्रान्सफर वन वेमध्ये एकाच डायरेक्शनमध्ये फिगरमध्ये दाखवल्याप्रमाणे होईल. मग आता
रेन्फोर्समेंट ह्याच्यामध्ये कशी प्लेस करायची. वन वे स्लॅबमध्ये जी आहे, मेन बार्स जे असतात, मेन बार्स जे डिफ्लेक्शनला मेनली कंट्रोल करतात, ते पॅरलल टू दी शॉर्टर स्पॅन, बरोबर आहे. शॉर्टर साईड जे आहे त्याला पॅरलल तुम्ही प्लेस करता. आणि डिस्ट्रीब्युशन बार म्हणजे श्रिंकेजमुळे किंवा टेम्परेचर व्हेरिएशनमुळे जे स्ट्रेसेस डेव्हलप होतात त्याला काउंटर करण्यासाठी किंवा त्याला बॅलन्स करण्यासाठी डिस्ट्रीब्युशन बार्स असतात. मग ते कुठे येतील, वन वे स्लॅबच्या संदर्भामध्ये ते येतील पॅरलल टू दी लॉंगेस्ट साईड, म्हणजे लॉंगर स्पॅन. आणि टू वे स्लॅबच्या बाबतीत काय होईल, तर मेन बार आणि डिस्ट्रीब्युशन बार हे दोन्ही पण तुम्ही त्याच्यामध्ये प्रोव्हाइड करत असता पॅरलल टू शॉर्टर स्पॅन अँड लॉंगर स्पॅन. आता कॉलम तुम्ही बघता, कॉलम हा कॉम्प्रेशन मेंबर आहे, म्हणजे त्याच्यावरती कॉम्प्रेसिव्ह ॲक्शन येणार. तर कॉम्प्रेसिव्ह फोर्सला बॅलन्स करण्यासाठी जो मेंबर डिझाईन केला जातो, तर डिझाईन करणे म्हणजे काय, तर एखाद्या स्ट्रक्चरचं कॉन्फिग्युरेशन, त्याचं सेक्शन प्रोव्हाइड करणे, त्याचे व्यवस्थित त्याला अनुसरून येणाऱ्या लोडला बॅलन्स करण्यासाठी जे मटेरियल प्रोव्हाइड करणे, त्याचं व्यवस्थित कॉन्फिग्युरेशन करणे, सिक्वेन्सिंग करणे, या सगळ्या गोष्टीला डिझाईन म्हणतात. ते कशावरती डिपेंडेंट असतात, तर ॲनालिसिसवरती असतात. ॲनालिसिस म्हणजे काय, की कुठल्या प्रकारचं लोड एखाद्या स्ट्रक्चरवरती ॲक्ट होणार आहे आणि ते त्या लोडच्या अंडर तो मेंबर कसा बिहेव करेल, ह्याला सगळ्याला म्हणायचं की ॲनालिसिस. ओके. नेक्स्ट, मग आता त्याच्यावरून काही प्रकारचे फाउंडेशन्स आहेत. हे वॉल सिम्पल त्यानंतर स्टेप्ड फुटिंग आणि सेपरेट फुटिंग, हे कशासाठी आहे, तर त्याचे काही फाउंडेशनचे प्रकार आहेत, बरोबर आहे. स्प्रेड फुटिंगचे 2 प्रकार आहेत, सिम्पल आणि स्टेप्ड. त्याला आपण वॉल फुटिंग असं म्हणतात. एका सिंगल कॉलमसाठी जे फुटिंग प्रोव्हाइड करतो त्याला आयसोलेटेड फुटिंग म्हणतात. मग ते स्टेप्ड असू शकतात, स्लोप्ड असू शकतात किंवा सिम्पल असू शकतात. आता कंबाईंड फुटिंग म्हणजे काय, एकापेक्षा जास्त कॉलम जर आपण त्याच्यासाठी फुटिंग प्रोव्हाइड करणार असू तर त्याला कंबाईंड फुटिंग असं म्हणायचं. आणि एका सिंगल कॉलमसाठी जर फुटिंग तयार करणार असू तर त्याला आयसोलेटेड फुटिंग असं म्हणायचं. मग आता डिपेंडिंग अपॉन तुमच्या कॉलमवरती किती प्रमाणात लोड येत आहे, ते दोन्ही कॉलमवरचं लोड जे आहे ते सारखं आहे का वेगवेगळं आहे, त्याच्यावरून ते रेक्टँग्युलर असेल किंवा ट्रॅपिझॉइडल असेल हे ठरवता येईल. मग आता जर सारखं असेल, हेवी लोड येत असेल दोन्ही कॉलमवर, जर ते सारखं असेल तर तुम्ही रेक्टँग्युलर फुटिंग प्रोव्हाइड करू शकता. आणि एखाद्या कॉलमवरती जास्त आणि एखाद्या कॉलमवरती कमी लोड येत असेल तर तुम्ही ट्रॅपिझॉइडल फुटिंग प्रोव्हाइड करू शकता. आता मॅट फुटिंग म्हणजे काय, तर ग्रेटर दॅन टू और 3 और 4 कॉलम्स जर कनेक्ट करायचे असतील एकमेकाला, तर ह्या कॉन्फिगरेशननुसार ते कनेक्ट करत असतात. सो डिपेंडिंग अपॉन द बिअरिंग कॅपॅसिटी अँड नंबर ऑफ कॉलम्स टू बी सपोर्टेड, मॅट फाउंडेशनची तुम्हाला सर्वसाधारण फिगर अशी आहे तुमच्यासमोर. त्यानंतर स्ट्रॅप फाउंडेशन म्हणजे काय, एखाद्या बाउंड्री लाईनच्या जवळ तुमचे कॉलम येत असेल आणि त्याच्यावरती भरपूर हेवी लोडिंग असेल, तर 2 कॉलम जे आहेत त्याची जो 2 फुटिंग आहेत ते एका बीमनी कनेक्ट केले जातात, त्याला स्ट्रॅप बीम असं म्हणायचं. तर अशा प्रकारच्या कॉन्फिगरेशनला स्ट्रॅप फुटिंग असं म्हणायचं. नेक्स्ट, पाईल फुटिंग म्हणजे काय, तर हा एक डीप फाउंडेशनचा प्रकार आहे. आता हे फाउंडेशन हे 2 प्रकारात क्लासिफाय केलं जातं. डी/बी रेशो म्हणजे डेप्थ अपॉन विड्थ रेशो जर 2 पेक्षा कमी असेल तर त्याला शॅलो फाउंडेशन म्हणायचं, 2 पेक्षा जास्त असेल तर डीप फाउंडेशन म्हणायचं. आणि बिअरिंग तुमचं पाईल जे आहे, पाईल फाउंडेशन, ते डीप फाउंडेशनमध्ये मोडतात. त्यात परत प्रकार आहेत. तर एंड बिअरिंग पाईल म्हणजे काय, तर तुम्हाला सपोर्ट रिॲक्शनकडून स्टार्टाकडून जर सपोर्ट नेट रिॲक्शन जर तुम्हाला मिळत असेल, त्याच्यावरून जर त्याची बॅलन्सिंग होत असेल तर त्याला एंड बेरिंग असं म्हणायचं. आणि सराउंडिंग पेरिफेरीवरती जर फ्रिक्शनल फोर्स त्याच्यावरती ॲक्ट होत असते, तशा प्रकारच्या फाउंडेशनला फ्रिक्शन पाईल म्हणतात. आणि हे दोघांचं कॉम्बिनेशन जर असेल ॲक्शनचं, तर कंबाईंड एंड बेरिंग अँड फ्रिक्शन पाईल असं त्याचं दोन्हीचं क्लासिफिकेशन आहे. नेक्स्ट आहे अंडर रिम्ड पाईल. अंडर रिम्ड पाईल ही कशासाठी वापरतात, तर एखाद्या ठिकाणी अपलिफ्ट फोर्स ॲक्ट होत असेल, म्हणजे वॉटर टेबलमुळं म्हणा किंवा अदर विंड लोडमुळं अपलिफ्ट फोर्स म्हणजे वरती जर उचललं जात असेल स्ट्रक्चर, तर अँकरिंग इफेक्ट प्रोव्हाइड करण्यासाठी हे अंडर रिम्ड पाईल फाउंडेशन हे अतिशय उपयुक्त आहे. थँक्यू व्हेरी मच.